गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभेच्या वार्तांकनासाठी केवळ दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश, तर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना बाहेरच थांबवण्यात आलं। सभा संपल्यानंतरच माहिती देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाच्या निषेधार्थ पत्रकारांनी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं। विशेष म्हणजे अधिकृत मान्यता व पत्रव्यवहार असूनही स्थायी समितीच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला। या निर्णयाच्या निषेधार्थ पत्रकारांनी तब्बल 2 तास सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। आज स्थायी समितीसमोर 3 महत्त्वाचे विषय चर्चेसाठी होते। हे विषय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणूनच इलेक्ट्रॉनिक माध्यमांना रोखण्यात आल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे। तर याबाबत स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांना पत्रकारांनी विचारलं असता मी सभापती आहे, माझा अधिकार आहे असं उडवाउडवीचं उत्तर दिल्यानं पत्रकारांनी संताप व्यक्त केलाय। काही प्रकाराची म्हणजे बातमी करायला इलेक्ट्रॉनिक मीडिया, साप्ताहिक आणि युट्यूबरला बंदी घातली आहे। आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की सभापती महोदयांनी त्यांना पत्र दिलं आहे, परंतु महापालिकेचं काम काय आणि जे पेपरात बातमी येईल ती बातमी चालेल, परंतु चॅनलमध्ये बातमी आली नाही पाहिजे। हा एक नवा शोध महापालिकेने लावला आहे। असं झालं आहे महानगरपालिका स्थायी समिती बरोबर ना भाई, हे सांगतील ते ऐका, तेच लिहा। म्हणजे जनसंपर्क अधिकारी तर नाही, पालिका अधिकाऱ्यांना याबाबत रोखण्याचं कारण विचारलं असता चित्रीकरण करत असताना मोबाईल देखील हिसकावण्याचा प्रयत्न केडीएमसी अधिकाऱ्यांनी केलाय। पत्रकारांची बाजू मांडण्याचं काम जनसंपर्क अधिकारी तुमच्या माध्यमातून बाकीच्यांची पहिलं टीव्ही ते कुणाचं करायला पाहिजे। लोकशाही सगळे म्हणतात की तुम्ही जाऊ नाही दिलं। या सगळे पत्रकार इथे आपल्या दालनात बसलेत बाहेर, तुम्ही येऊन त्यांना जाब द्या। त्यांचं म्हणणं असं आहे की माधुरी काळे यांनी आम्हाला समितीच्या सभेच्या वेळी दैनिक वृत्तपत्राच्या वार्ताहरांनी उपस्थित राहावे। उर्वरित पत्रकारांनी सभा संपल्यानंतर त्याविषयी माहिती देण्यात येईल, कारण वृत्तवाहिनी नाहीये त्यामध्ये। उर्वरित सगळे तुम्ही सभापतींना सहकार्य करण्याऐवजी तुमचं काम आहे पत्रकारांना सहकार्य करणे, तर आपण सभापतींना का करताय? तुम्ही येऊन यांना द्या सभापतींनी दिला असेल, निर्देशाची कॉपी केली असेल ना त्यांच्याकडे, त्यांचा काय संबंध आहे? कुडाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।